थँक्यू. प्रेज लॉर्ड सिस्टर. तुम्ही आता तुम्ही जे म्हशी विश्वास पिक्चर बघून आला चित्रपट, तर तुम्हाला कसं वाटलं? एकच नंबर. खरोखर सगळ्यांनी बघण्याची गरज आहे हा पिक्चर. मॅन थँक्यू. प्रेज लॉर्ड. सांगू शकता का चित्रपटाबद्दल? मी पास्टर अनिल कसबे अहमदनगरमधून बोलतोय. आणि आत्ताच आम्ही जो पिक्चर बघितला की येशू विश्वास आहे, आणि हा खूप सुंदर होता. आणि संविधानाचा जो उपयोग डायरेक्टरने केला त्याबद्दल मी डायरेक्टरांचे मनपूर्वक आभार मानतो. की संविधान काय असतं ते आम्हाला माहीत नव्हतं, आणि त्या माध्यमातून या पिक्चरच्याद्वारे माहिती झालं. आणि विशेष म्हणजे की निरंतर प्रार्थनेत असावं ह्या, आणि चर्चच्या लोकांनी पास्टरांसाठी प्रार्थना करावी हे माझ्या मनाला खूप भावूक वाटलं. आणि देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. प्रभू येशूला धन्यवाद देतो. खूप छान मूवीज केला हा. म्हणजे हा जीवन बदलणारा मूवी होता, आणि प्रत्येकाच्या जीवनात माझं जीवन बदललं. प्रभू येशूंनी माझ्या जीवनात कार्य केलं आहे, आणि सगळ्यांना खूप मूवीज आवडला, आणि प्रत्येकाच्या जीवनात कार्य केलं. धन्यवाद. थँक्यू सिस्टर. इकडे सिस्टर या. सिस्टर, तुम्हाला आता तुम्ही जे चित्रपट बघून आलात म्हशी विश्वास, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान होतं. आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही खूप आशीर्वादित झालो. परमेश्वर करे की प्रत्येकाच्या मनामध्ये देवापासूनच कार्य करो आणि खूप सारे आत्मे जिंकले जावे. थँक्यू सिस्टर. थँक्यू. हे पिक्चर बघून स्वार्थ करायला प्रोत्साहन येतं, आणि आपण शेजाऱ्यावर देखील शेजाऱ्याशी चांगलं वागावं. आमेन. थँक्यू सिस्टर. तुम्हाला कसं वाटलं चित्रपट बघून? चांगला, एकदम छान वाटला, खूप सुंदर वाटला, आणि खूपच आम्हाला आनंद झाला आहे. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण छान वाटलं, खूप आनंद वाटला. थँक्यू. Okay, in this film everything is good and all character are very is good. थँक्यू सिस्टर. तुम्ही आता जे पिक्चर बघून आलात म्हशी विश्वास, तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर पिक्चर आहे, जीवन बदलणारा पिक्चर आहे. हा नक्कीच सगळ्यांच्या जीवनामध्ये कार्य करत. थँक्यू सिस्टर. खूप छान पिक्चर आहे, सुंदर आहे. खूपच छान आहे. देवाने सगळ्यांसाठी जीवनात कार्य केलं, आणि अक्कनगर शहरातच परिवर्तन होणार आहे या पिक्चरद्वारे. थँक्यू. पास्टर जे आहेत आमच्यामध्ये, पास्टरजींना पण विचारूया की त्यांना म्हशी विश्वास चित्रपट कसा वाटला? अप्रतिम पिक्चर, खरोखर एक जीवन बदलणारं. आणि या पिक्चरमधून पाहणाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, आणि ख्रिस्ती बनणं आणि ख्रिस्ती जीवन जगणं यातून बोध घ्यावा, आणि खरोखर प्रभूला आवडणारं जीवन जगावं. कारण येशू धर्म बदलत नाही, येशू जात बदलत नाही, येशू मनुष्याला बदलतो. सर्व गौरव परमेश्वराला. थँक्यू. लॉट ऑफ थँक्स रोशनी प्रोडक्शन. थँक्यू सिस्टर. तुम्ही काय सांगू शकता? खरोखर येशूच्या महान प्रेमाची साक्ष या पिक्चरमधून घडते, आणि हे बघून खरंच अनेकशे हृदय परिवर्तन होऊ शकतात. मॅन. थँक्यू. पास्टरजी काय बोलू शकता? पास्टरजी, खूपच सुंदर कथानक होतं, आणि मी डायरेक्टर आणि ॲक्टर सगळ्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू. आणि त्यांनी एक विशेष गोष्ट निदर्शनास आणून दिली की कोणी पैसे देऊन कोणी ख्रिश्चन होत नाही, हो यस, आणि होऊ शकत नाही माणूस. Yes. तो मनाने जो होईल तोच ख्रिश्चन होऊ शकतो. हृदय पालट झाल्याशिवाय ख्रिश्चन होऊ शकत नाही. थँक्यू. मास्टर, खूप सुंदर पिक्चर होता, मला खूप आवडला, आणि आपण परमेश्वराची धन्यवाद केलं पाहिजे. आणि खरोखर परमेश्वर महान आहे. खरोखर मी देवाला धन्यवाद देतो. सुंदर आहे, आणि आजकालच्या ह्या शेवटच्या काळाविषयी खूपच गरजेचा पिक्चर होता, आणि माझी इच्छा होती की असा पिक्चर निघावा, आणि खरोखर आणि देवाने ते खरं केलं, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की ह्या पिक्चरला लोकांना अनेक ठिकाणी, म्हणजे जिथं गरज आहे अशा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा पिक्चर दाखवला जावा, आणि देवाचं महान गौरव व्हावा, अधिक विश्वासामध्ये त्याचे विश्वासणारे वाढावे. जीवन देवाला आपण धन्यवाद देऊया, आणि या पिक्चरबद्दल मी देवाचे आणि सगळं तुमच्या टीमचे आभार मानते. थँक्यू सिस्टर. तुम्ही सांगू शकता का? आणि तुम्हाला एक विचारायचं आहे, यूथ लोकांना म्हणजे हे चित्रपट दाखवलं पाहिजे की नाही? हो, खरोखर सर्वांनी पाहायला पाहिजे. यूथनी हा पिक्चर गरजेचा आहे, कारण ही काळाची गरज आहे. आणि मला वाटतं की सर्वांनी नक्की पिक्चर पहा, खूप चांगला पिक्चर आहे. थँक्यू सिस्टर. मला एक विचारायचं आहे, या चित्रपटामध्ये कोणाचं पात्र चांगलं वाटलं आणि काय?
जो रोल त्यांचा होता ते हे जो ऑपोजमध्ये रोल होता, पण परमेश्वराने त्याचं मन कसं बदललं आणि कसं त्याला चेंज केलं, की आपल्यासाठी एक एक्सपिरियन्स आहे की परमेश्वर कसं परिस्थिती बदलतो. ती अवघड वाटत होती की ते येऊन मारतील, त्यांना अटॅक करतील त्यांच्यावर, पण परमेश्वराने पूर्ण परिस्थिती चेंज केली आणि त्यांच्या फेवरमध्ये केली आणि त्यांना सगळ्यांना सुरक्षित वाचवलं आणि घेऊन आले आणि देवाचं गौरव त्यागत आणि प्रत्येकाला कळालं की येशू मसीह हाच जिवंत देव आहे. मॅन प्राइज गॉड. म्हणजे विश्वासामध्ये खचू नये. येस. अजून एक सिस्टरांना विचारूया. अगर परमेश्वर आपकी अगुवाई करते हैं हमारी सेवकाई को सपोर्ट करने के लिए, और अगर आप परमेश्वर द्वारा दिए गए हमारे इस विजन में हिस्सा लेना चाहते हैं, तो आप हमें फ़ोन पे, गूगल पे, पेटीएम भी कर सकते हैं. डिटेल्स डिस्क्रिप्शन में हैं.